नमस्कार. मी प्राध्यापक रवींद्र निवृत्ती टिळेकर, विद्याप्रतिष्ठानचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय विद्यानगरी बारामती. आज आपल्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये अगदी सुरुवातीला जी गटकार्य होतं की जी गटकार्य एक उद्याचा शिक्षक म्हणून आपल्यामध्ये आत्मसात असावी लागतात, तर ती कौशल्य कोणकोणती आहेत तर त्या कौशल्यांची माहिती बीएड अभ्यासक्रम कोड क्रमांक 108 की ज्याचं नाव आहे टीचिंग कॉम्पिटन्सी म्हणजेच अध्यापन क्षमता. मग ह्या अध्यापन क्षमता कोणकोणत्या आहेत? या अध्यापन क्षमतेच्या अंतर्गत कोणकोणती कौशल्य एक शिक्षक म्हणून आत्मसात करायची असतात. आता ही काही कौशल्य जी असतात ही गॉड गिफ्टेड काहींच्या मध्ये असतात आणि काही जणांना ती जाणीवपूर्वक आपल्यामध्ये आणायची असतात, म्हणजे ती आत्मसात करायची असतात. आणि याचंच प्रशिक्षण या शिक्षणशास्त्र महाविद्यालयामधून तुम्ही प्रवेश घेतल्यानंतर या कौशल्यापासून सुरुवात होते. आता या कौशल्यामधून आपण अध्यापन क्षमता आत्मसात करताना अगदी भाषा विषयाचे शिक्षक असतील म्हणजे मराठी, हिंदी आणि इंग्रजी, अगदी शास्त्र, गणित, अर्थशास्त्र, कॉमर्स, इतिहास, भूगोल हे असे अनेक विषय तुम्हाला शाळामध्ये गेल्यानंतर शिकवावे लागतात. तसं आज मी ज्या कौशल्याबद्दल माहिती देणार आहे त्याचं नाव आहे वाचन कौशल्य म्हणजेच रीडिंग स्किल. आता हे वाचन कौशल्य जे आहे ते भाषा विषयातील अध्यापकांसाठी म्हणजे तुम्हा विद्यार्थी शिक्षकांसाठी अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे मी जरी म्हणत असो लागता की हे भाषा विषयासाठी महत्वाचं आहे, तितकंच ते गणित, शास्त्र, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र हे विषय शिकवताना सुद्धा तुम्हाला या वाचन कौशल्य आणि त्या वाचन कौशल्याच्या अंतर्गत येणारी जी उपकौशल्य आहे त्या उपकौशल्यांचा निश्चित तुम्हाला उपयोग होणार आहे. कोणती आहेत ती उपकौशल्य? तर त्या उपकौशल्यांचा आधी आपण या ठिकाणी विचार विमर्श करूया. आता वाचन म्हटलं की सुस्पष्ट उच्चार हे आलेच आणि म्हणूनच वाचन कौशल्यामध्ये सुस्पष्ट उच्चार म्हणजेच क्लिअर प्रोनाउन्सिएशन हे सुस्पष्ट उच्चार असले की समोर विद्यार्थ्यांना तुम्ही काय वाचता आहात म्हणजे त्या वाचनामध्ये जोड अक्षर असतील, जोड शब्द असतील, तर त्याचा उच्चार जर एक शिक्षक म्हणून, एक अध्यापक म्हणून जर आपल्याकडून झाला नाही तर विद्यार्थ्यांना तो शब्द, ते अक्षर समजण्यास अडथळा निर्माण होतो. आणि हा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून याचं प्रॅक्टिस करून तुम्हाला तुमचे उच्चार सुधारता येतात. कारण माध्यमिक शाळेतला विद्यार्थी जो आहे त्याला फक्त भाषा विषय शिकायचा नसतो. भाषा विषयाचा तास झाला की गणिताचा तास, गणिताचा झाला की शास्त्राचा तास, शास्त्राचा तास झाला की भूगोल, इतिहास. म्हणजे तुम्ही एक विषय शिक्षक म्हणून शिकून जाता पण त्याला त्या दिवसात 8 तास अभ्यास करायचा असतो. म्हणून तुम्ही जेवढे तुमचे उच्चार सुस्पष्ट ठेवा, मग एखादी संकल्पना स्पष्ट करताना असेल, भाषा विषयामध्ये एखादा धडा विद्यार्थ्यांना प्रगट वाचन तुम्ही करून दाखवत असाल तर त्यावेळेस हे उच्चार सुस्पष्ट तुमचे असणं अत्यंत गरजेचं आहे. हे पहिलं उपकौशल्य झालं. त्याच्यानंतर
तुम्ही जे वाचता किंवा तुम्ही एखादी संकल्पना स्पष्ट करता त्यावेळेस तुमच्या वाचनाचा वेग म्हणजे स्पीड, हे स्पीड विद्यार्थ्यांना ऐकताना त्याच्यामध्ये घाई होता कामा नये. म्हणजे योग्य वेग जर तुमच्या वाचनाचा असेल तर विद्यार्थ्यांना तुम्ही ज्या संकल्पना स्पष्ट करता किंवा जो पाठ, त्या पाठामधला एखादा मथळा पॅरेग्राफ वाचून दाखवता त्यावेळेस तो त्याला समजायला सोपं जातं. हे दुसरं उपकौशल्य. आता उच्चार सुस्पष्ट असले पाहिजे, वाचनाचा वेग योग्य असला पाहिजे, त्याचबरोबर वाचनातले चढ उतार. म्हणजे आपण प्लेन रस्त्याने जेव्हा आपली गाडी घेऊन निघालेलो असतो तर त्या रस्त्याला अनेक चढ उतार असतात आणि त्या चढ उताराबरोबर प्लेन रस्ता असेल तर गाडीचा आवाज वेगळा येतो, चढ आल्यानंतर लोड गाडीने घेतला तर त्याचा आवाज वेगळा असतो. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ही नैसर्गिक प्रक्रिया वाचन करताना, विद्यार्थ्यांना शिकवताना ते चढ उतार तुमच्यामध्ये अध्यापनात आले पाहिजे. म्हणजे हे वाचनातले चढ उतार म्हणजे हळू आवाज, मध्यम आवाज आणि उंच आवाज. म्हणजेच एखादा भाषा विषयामध्ये पाठ वाचताना एखादा दुःखद प्रसंग जर आला तर तुमचा आवाज हा स्लो किंवा खालच्या टोन मध्ये तो आवाज असणं गरजेचं आहे. तिथं मोठा आवाज उपयोगाचा नाही. त्याच्यानंतर अगदी आनंद झाला असा जर प्रसंग तुम्हाला विद्यार्थ्यांच्या समोर प्रस्तुत करायचा असेल वाचनातून तर त्या ठिकाणी तुमचा आवाज हा वाढलेला असला पाहिजे, कारण तो व्यक्त व्हायला पाहिजे तुमच्या वाचनातून. आई मुलाला रागवते म्हटल्यावरती तिथं आवाज हा हळू असताच उपयोगी नाही. त्या ठिकाणी असा प्रसंग असेल तर तो विद्यार्थ्यांच्या समोर वाचन करताना तो आवाज देखील तुमचा मोठा असला पाहिजे. हे झाले, हा झाला वाचनातला चढ उतार. आता पुन्हा परत वाचन करताना अनेक व्याकरणिक चिन्ह त्या पुस्तकामध्ये, प्रत्येक 2-3 वाक्य झाली, एक शब्द झाला की व्याकरणिक चिन्ह असतात. म्हणजे अर्धविराम, स्वल्पविराम, पूर्णविराम, उद्गारवाचक चिन्ह, सिंगल अवतरण, डबल अवतरण, याचा काहीतरी अर्थ असतो. अर्थ असतो म्हणजे तो लक्षात आपण घेतला पाहिजे. म्हणजे स्वल्पविराम जिथं असेल, एखादं वाक्य झालं त्याच्यानंतर स्वल्पविराम असेल किंवा शब्दानंतर स्वल्पविराम असेल तर काही फ्रॅक्शन तुम्हाला त्या शब्दानंतर थांबता आलं पाहिजे. कारण विद्यार्थ्यांना तो अगोदरचा शब्द किंवा ते अगोदरचं वाक्य व्यवस्थित त्यांच्या कानावरती गेलं पाहिजे, त्यांना ते समजलं पाहिजे. पूर्णविराम म्हणजे स्वल्पविरामपेक्षा थोडंसं, त्याच्यापेक्षा काही फ्रॅक्शन तुम्हाला थांबायचे. अशी अनेक प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नचिन्हाचा अर्थ, तुम्ही वाचनातून एखादं प्रश्नार्थक वाक्याचा उच्चार केला तर त्या प्रश्नाची फेक शिक्षकाकडून त्या पद्धतीनंच जायला पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य की हे वाचनातले जी विरामचिन्ह जी आहेत वाचताना येतात त्याचा विचार करून तुम्ही वाचन केलं पाहिजे किंवा एखादी संकल्पना समजून सांगताना त्याचा विचार केला पाहिजे. यानंतर वाचनातला ओघवतेपणा किंवा त्याला आपण लयबद्धता म्हणतो. म्हणजे फ्लुएन्सी तुमच्या वाचनातली
ओघवतेपणा हा असला पाहिजे. ओघवतेपणा म्हणजे उगाच वाचन करताय आणि एक सुरी चाललंय, कंटाळवाणं चाललंय, मुलं जांभळ्या देतायत. मुलं जांभळ्या द्यायला सुरुवात केली की तुमच्या वाचनामध्ये ही वरची जी उपकौशल्य सांगितली, सुस्पष्ट उच्चार, चढ उतार, त्याच्यानंतर विराम चिन्हानुसार वाचन, या गोष्टी जर तुम्ही आत्मसात केलं नाही तर तिथं ओघवतेपणा निघून गेलेला असतो. परिणामी विद्यार्थ्यांना त्याचा कंटाळा येतो. म्हणजेच तुमचं वाचन जे आहे ते लयबद्ध असलं पाहिजे. म्हणजे चित्रपटातलं मराठी असेल किंवा हिंदी असेल, गीत आपल्याला समजतं. अगदी काही न करता पहिल्या 1-2 ओळीत आपल्या तोंडपाठ होतात. याचं कारण त्या गाण्यामध्ये लयबद्धता असते, ओघवतेपणा असतो. म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुमचं वाचन गायनातून करायचं, असा त्याचा बिलकुल अर्थ नाही. पण आशय जसा असेल ते भाव तुमच्या वाचनातून व्यक्त तुम्हाला करता आले पाहिजेत. म्हणजेच ओघवतेपणा असला पाहिजे. त्यानंतर मगाशी मी उल्लेख केला की सुस्पष्ट उच्चार पाहिजेत. म्हणजेच शब्दांवरती योग्य जोर देता आले पाहिजे. विशेषत्वे करून वाचनामध्ये जोड शब्द असतात. मग हे जोड शब्द जे आहेत ते विशिष्ट जोर जर त्याच्यावरती दिला तर त्याचा उच्चारही स्पष्ट होतो आणि शिक्षकाचा तो शब्द तसा उच्चारण्यामागचा उद्देश विद्यार्थ्यांच्या लगेच लक्षात देखील येतो. मग हे जोर शब्दांवरती असला पाहिजे. म्हणजे प्रॉपर शब्दांवरती जोर. आता हे सगळं करताना हे शब्दांवरती जोर दिले, सुस्पष्ट उच्चार तुम्ही केले, वाचनाचा चढ उतार म्हणजे आवाजातले बदल तुम्ही केले, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी येणारच आहे. पण हे सगळं करताना तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव हे सगळ्यात महत्वाचे आहे. एक्सप्रेशन त्या वाचन, जो पाठ तुम्ही वाचताय किंवा जी संकल्पना तुम्ही स्पष्ट करताय, मग ती गणितातली उदाहरणं असू देत किंवा शास्त्रातले प्रयोग असू देत किंवा कॉमर्स मधलं मॅनेजमेंट असू देत किंवा अर्थशास्त्रातली आर्थिक कारणं असू देत, हे सगळं हे करताना तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव त्या वाक्यानुसार, त्या प्रसंगानुसार तुमच्या चेहऱ्यावरती आले पाहिजे. त्याच्यानंतर हे हावभाव आले, वाचनातील ओघवतेपणा आला, शब्दांवरती जोर दिला, योग्य वाचनाचा वेग तुम्ही तुमच्या वाचनामध्ये आणला. पण हे सगळं आणताना समोर जे विद्यार्थी आहेत, जो ऑडियन्स तुमचा आहे, त्याला ते श्रवणीय देखील वाटलं पाहिजे. मग हे श्रवणीय केव्हा वाटतं तर ही वरची जी मी उपकौशल्य सांगितली, पुन्हा परत याकडे लक्ष द्या. एक सुस्पष्ट उच्चार, एक वाचनाचा वेग, वाचनातील चढ उतार, विराम चिन्हानुसार वाचन, वाचनातील ओघवतेपणा किंवा त्याला आपण लयबद्धता म्हणू, शब्दांवरती योग्य जोर असले पाहिजे, तुमचे हावभाव त्या वाचनात जे वाचन करून दाखवताय त्यानुसार असले पाहिजेत. आणि हे सगळं झालं की तुमच्यामध्ये श्रवणीयता, विद्यार्थ्यांमध्ये ते ऐकायला ते गोड वाटतं आणि विद्यार्थ्यांचं लक्ष तुम्ही काय शिकवता त्याच्याकडं आपोआप केंद्रित होतं. ही सगळी उपकौशल्य वाचन करताना तुम्हाला आत्मसात करायची आहेत.